तसाही आपला देश नारी रत्नाची खाण म्हणून ओळखला जातो. झाशीची राणी लक्ष्मीबाई, कर्मयोगी अहिल्याबाई होळकर, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई ह्या सर्वांना सुपरिचित आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्र तर नावाचं आहे. ह्या महाराष्ट्रातील रत्नागिरी म्हणजे निसर्गानं मुक्त हस्तानं दिलेलं वरदानच. इथला हापूस आंबा जेवढा गोड तेवढाच काटेरी दिसणारा फणस ही दुप्पट गोड. अशा या जिल्ह्यात दाभोळ गाव आहे आणि त्याच्या जवळच 550 लोकवस्तीच व वास्तूच गाव. त्याचं नाव वंदनगाव. वंदनगाव हे रमाईचं माया ममतेचं माहेर. ह्या छोट्याशा गावात 18 पगड जाती. महारवाडा गावाच्या बाहेर एका बाजूला होता. वडिलाचं नाव होतं भिकूजी, आईचं रुखमाबाई आणि आडनाव होतं धुत्रे. भिकूजी धुत्रे हा हाडाचा गरीब माणूस, धर्मावर श्रद्धा ठेवणारा आणि रुखमाबाई ही देवभोळी पंढरीचा पांडुरंग व रुखमाबाई वर ह्या रुखमाबाईची निष्ठा. रमाबाईचा जन्म 1898 साली झाला. हे भिकू रुखमा ह्या दाम्पत्याचे दुसरे अपत्य. पहिली मुलगी होती, तिचं नाव अक्का. भिकूजी नावाच्या पंचांग जाणकाराला रमाईचे जन्म नाव विचारले. त्यावर तो पंचांग जाणकार प्रसन्न हसून म्हणाला, भिक्या, अरे तुझी पोरगी भारी भाग्यवान. हिचा जन्म नक्षत्राप्रमाणे हिचं नाव भागीरथी ठेव.